आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड व्यापारी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन शेठ मोदी यांची नियुक्ती। नागोठाणे रोशन पत्के। भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत व सक्रिय कार्यकर्ते तसेच नागोठाणे शहराचे माजी शहराध्यक्ष सचिन शेठ मोदी यांची भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रायगड व्यापारी सेल जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। ही नियुक्ती माजी खासदार व भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। अलिबाग येथील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते सचिन मोदी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडेकर, महिला जिल्हाध्यक्ष चित्राताई पाटील, उत्तर रायगड भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, आस्वाद पाटील, ॲडव्होकेट महेश मोहिते, कमळ नागरी पतसंस्थेचे संस्थापक गिरीश तुळपुळे तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। नियुक्तीनंतर सचिन मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की माझ्यावर विश्वास दाखवून पक्षाने ही महत्त्वाची जबाबदारी दिल्याबद्दल मी ज्येष्ठ नेते सतीश धारप साहेब, जिल्हा अध्यक्ष धैर्यशील दादा पाटील, आमदार रविशेठ पाटील, वैकुंठ दादा पाटील यांचा मनपूर्वक आभारी आहे। व्यापारी वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन। सचिन मोदी यांनी यापूर्वी नागोठाणे शहराध्यक्ष म्हणून उल्लेखनीय काम केले असून त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर आणखी मोठी जबाबदारी सोपवली आहे। ते MBA पदवीधर असून यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे। स्वदेशी उत्पादनांच्या प्रसारासाठी ते अनेक वर्षापासून पतंजली समूहाशी जोडलेले आहेत। सचिन मोदी यांना राजकीय वारसाही लाभला आहे। त्यांचे काका कैलासवासी मूलचंद शेठ मोदी यांनी 1978 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती। नागोठाणे परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोदी कुटुंबाचे नाव आजही आदराने घेतले जाते। सामाजिक क्षेत्रातही सचिन मोदी यांचे योगदान उल्लेखनीय आहे। ते विविध आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थांचे सदस्य असून रोटरी इंटरनॅशनलमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत। विविध आरोग्य शिबिरे, शैक्षणिक संस्थांच्या समस्या सोडवणे तसेच समाजोपयोगी उपक्रमामध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असतो। कोरोना काळात त्यांनी सरकारी रुग्णालयामध्ये कोरोनाग्रस्तांसाठी शेड उभारणे, खुर्च्यांची व्यवस्था करणे, पिण्याचे पाणी व अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देणे यासह ऑनलाईन अर्ज भरता न येणाऱ्या नागरिकांसाठी आपल्या कार्यालयात मोफत मदत केंद्र सुरू करून उल्लेखनीय सामाजिक कार्य केले। व्यापाऱ्यांच्या हितासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत। नागोठाणे येथील बँक ऑफ बडोदा शाखेत चेक क्लिअर होण्यास होणारा विलंब दूर करण्यासाठी त्यांनी बँकेच्या मुंबई कार्यालयाकडे पाठपुरावा करून CTS प्रणाली सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। नुकत्याच नागोठाणे परिसरात आलेल्या पुरामुळे व्यापाऱ्यांना विमा नुकसान भरपाई व शासकीय मदती संदर्भातील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। अशा परिस्थितीत व्यापारी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन मोदी यांची नियुक्ती ही व्यापाऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। रायगड प्रादेशिक विकास आराखडा हा दर 10 वर्षांनी अद्ययावत करायचा असतो, पण 1992 नंतर अद्ययावत झालेला नसल्याने नागोठाणे परिसरातील नागरिकांना बांधकाम परवानग्या, FSI आणि जमिनीच्या आरक्षणासंदर्भात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। या प्रश्नांमुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे सचिन मोदी यांनी सांगितले। बदलत्या लोकसंख्येनुसार नव्याने टाउन प्लॅनिंग करून FSI आरक्षण व विकास आराखड्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले। या संदर्भातील मागण्या ते 31 जुलै रोजी रायगड दौऱ्यावर येणारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान नागोठाणे शहरात विविध चौकामध्ये अभिनंदनाचे फलक लावून तसेच प्रत्यक्ष भेटून कार्यकर्ते, व्यापारी व नागरिकांनी सचिन मोदी यांचे अभिनंदन केले। भाजप रोहा तालुका महामंत्री आनंद लाड यांनी पत्रकारांशी बोलताना सचिन मोदी यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी सेल अधिक सक्षम होईल। त्यांच्या कार्यक्षमतेमुळे भविष्यात पक्ष त्यांच्यावर आणखी मोठी जबाबदारी सोपवेल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा पाटील, आमदार रविशेठ पाटील, जिल्हा परिषद सभापती वैकुंठ दादा पाटील, पेन नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील, शर्मिला वैकुंठ पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी सचिन मोदी यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। दक्षिण रायगड व्यापारी सेल म्हणून सचिन मोदीजींची इथे नियुक्ती झालेली आहे अध्यक्षपदासाठी। याच्या आधी सुद्धा त्यांनी दक्षिण रायगड सरचिटणीस म्हणून खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की पुढील व्यापारी संघटनेत सुद्धा ते खूप व्यवस्थित आणि चांगले काम करतील अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि त्यांना या पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो। धन्यवाद।
मोदी यांची भारतीय जनता पक्ष व्यापार विभागाच्या अध्यक्षपदी जिल्ह्याच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांच्यामध्ये जाऊन अत्यंत कुशलपणे काम करणारे नेतृत्व आहे. निश्चितपणे येत्या काळामध्ये व्यापारी संघांना जे काही प्रश्न ज्या ज्या काही अडचणी असतील ते सोडवण्यासाठी ते या ठिकाणी कटिबद्ध राहणार आहेत. निश्चितपणे एका तरुण कार्यकर्त्याची निवड झाल्यामुळे मला मनापासून या ठिकाणी आनंद होत आहे की सचिनजींनी नागोठणे शहराच्या शहराध्यक्षपदी जे काम केले ते अत्यंत उल्लेखनीय असं काम आहे. येत्या काळामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडनं भरीव कामगिरी होणार आहे. निश्चितपणे व्यापारी संघाचे मेळावे ते आयोजित करून जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणार आहेत. मी सर्व मंडळींचंच नागोठण्यातील त्याचबरोबर आमचे विशेष करून आनंदजी लाड आहेत, आमचे आयरे सर आहेत, त्याचबरोबर सचिनभाई आहेत, यांना सुद्धा शुभेच्छा देऊन त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.